नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता किशोर आणि विक्रांत यांनी प्लॅन केलेला असतो की लीलाला सरळ जीवे मारायचं, तिला जगूच द्यायचं नाही. आपल्या रस्त्यातला ते खूप मोठा काटा आहे आणि त्यामुळे तिचा काटा काढायचा आणि एजेंटच्या आयुष्यातून तिला कायमचं दूर करायचं, जेणेकरून एजे खुश राहू नये अशी त्यांची इच्छा असते. आणि विक्रांतची तर लीला खूप मोठी दुश्मन असते, कारण तिने रेऊच्या आणि त्याच्या प्रकरणाच्या वेळेला त्याला खूप मोठी शिक्षा केलेली असते आणि एजंटनी सुद्धा. त्यामुळे त्यांचा प्लॅन असतो की लीलाला मारायचं. आता हळदीच्या कार्यक्रमामध्ये तिथे विक्रांतची आणि किशोरची माणसं असतात आणि लीलाला मारण्याचं प्लॅनिंग त्यांनी केलेलं असतं. एजे आता मुंडावळ्यांचा बॉक्स घेऊन येतो. लीलाला म्हणतो, लीला हे बघ, हे घ्या, हे घे मुंडावळ्या आणि यातली कुठलीही सिलेक्ट कर. तेवढ्यात लीला म्हणते की नाही एजे, मावशी याने माझ्यावरती खूप जबाबदारीने हे काम सोपवलं होतं, पण मी तेवढंही नाही करू शकले. ते आता हेल्मेट घेते, आपल्या गाडीची चावी घेते आणि मुंडावळ्या आणण्यासाठी बाहेर निघालेली असते. ती आता बाहेर अंगणात आलेली असते आणि विक्रांतच्या माणसाने आता त्याला फोन केलेला असतो आणि त्याला तो सांगत असतो की सर, टार्गेट अगदी निशाणाच्या खाली येऊन उभा आहे. म्हणजे खरं तर लीला ही आता मांडवातून जात असते, तेवढ्यात तिची साडी एका शिडीमध्ये अडकते आणि ती शिडी त्यावरती एक माणूस उभा असतो आणि तो सगळी लाईटाची अरेंजमेंट वगैरे करत असतो. जे मोठमोठी फोकस लाईट लावण्यात येतात त्याची तो अरेंजमेंट करत असतो आणि वरून तोच लाईट लीलाच्या डोक्यामध्ये टाकायचा आणि तिला मारायचा, असा त्यांचा प्लॅन असतो. तेवढ्यात लीलाचा साडीचा पदर तिथे अडकल्यामुळे ती तिथेच थांबते आणि साडीचा पदर काढण्याचा प्रयत्न करते आणि तो माणूस लक्ष ठेवून असतो, तो वरून लाईट सोडणारच असतो. तेवढ्यात लीला आता पदर काढते आणि बाजूला होते. लीला थोडी पुढे जाते आणि मग तो लाईट पडतो आणि सगळेजण बघायला लागतात. एजे तर खूप टेन्शनमध्ये आलेले असतात की लीला सोबत असं काय घडतंय ते, आणि सगळेजण तिच्याकडे धावतच येत असतात आणि लीला तिथे वाचलेली असते. तर मग बघूया आता पुढे विक्रांत लीलाला मारण्याचा कसा प्रयत्न करेल ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.